पुरस्कार सोहळ्यावरील टीकेनंतर संजय राऊत आणि शरद पवार पहिल्यांदाच एकाच मंचावर। संसद भवन ते सेंट्रल विस्टा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला दोन्ही नेते एकत्र। तारीख नसलेल्या कृषी विभागाच्या पत्रावर सही करून 200 कोटींची रक्कम अदा करण्याचे मुंडेंचे निर्देश। अंजली दमानी यांचा नवा आरोप, तर दमानी यांचं अर्धवट ज्ञान। धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले। राज ठाकरेंनी बोलवली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक असल्याची माहिती। रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री, तर प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्री। रामलीला मैदानात आज भव्य शपथविधी सोहळा। फडणवीस, शिंदे, अजित पवारही राहणार उपस्थित। मुंबईमध्ये कोळशावरच्या तंदुरी भट्टीवरती बंदी घातल्यामुळे पावाचा पुरवठा विस्कळीत होणार। इराणी बेकर्स असोसिएशनचा इशारा, हॉटेल ढाबा बेकरीवरील कारवाई बंद करण्याची मागणी। कल्याणमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू। जमिनीच्या वादातून नातेवाईकानेच गोळ्या झाडून हत्या केल्याचा संशय। आरोपीचा शोध सुरू। रायगडच्या पेण आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के। तिलोरे गावात पहाटे 3 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याची ग्रामस्थांची माहिती। संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन। शेगावात भाविकांची सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी। गजानन महाराज मंदिरालाही आकर्षक सजावट। मदतीसाठी भारतात आलेला पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचा भाऊ मुंबई पोलिसांच्या नजरकैदेत। नादिर खानला पाकिस्तानला पाठवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न। कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला। 2 अपघातात 8 जणांचा मृत्यू, 40 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर।